श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी. मंगळवारी काय करायचं सांगितलं. संध्याकाळ झालेली आहे आणि आपल्याला आता हनुमंताच्या देवळामध्ये किंवा जायचं आहे, कारण आजचा दिवस हनुमंतांना अर्पित असतो. हनुमंतांच्या देवळात तुम्हाला राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, रुईच्या पानाचा हार द्यायचा आहे, हनुमान चालीसा तिथेच बसून तुम्हाला वाचायची आहे. हा विशेष उपाय आजपासून सुरू होतो आहे. तिथेच बसायचं आणि एकदा तरी हनुमान चालीसा पूर्ण वाचायची आहे. नारळ देता आला तर तुम्ही नक्कीच नारळ द्या. जर तुम्हाला दानामध्ये काही प्रसादात द्यायचं असेल तर चणे गूळ द्या किंवा लाल काही पदार्थ वगैरे द्या. तुम्हाला जितकं असं वाटत असेल की आज माझं एखादं काम अडकलेलं आहे आणि ते पूर्ण व्हायचं आहे, स्पेशली जर तुम्ही पैशाबद्दल म्हणाल तर तुम्ही एक छोटासा तांब्याचा तांबा घ्यायचा आहे. तांब्याचा त्याला ना लाल रक्तचंदन असं लाल चंदन ते लावायचं. त्या तांब्यामध्ये तुम्ही एक कॉईन ठेवायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ भरायचे आणि तो लाल कपड्याने बांधायचा आणि तो तुम्ही मारुतीच्या देवळात तो तांब्या सोडून यायचा. आणि छोटे छोटे घ्या, ज्याच्याने तुमची जी मंगळदेव असतो तो तुम्हाला प्रभावित करतो आणि त्याच्यामुळे तुमचे आर्थिक अडचणी, कर्जाच्या अडचणी सुटण्यासाठी मदत होतो. हा उपाय नक्कीच करा. एक 8 मंगळवार तरी करता येईल असं करा, त्याच्याने तुम्हाला फरक पडतो. त्याचप्रमाणे तुम्हाला पहिला मंगळवार, दुसरा मंगळवार तुम्हाला रिझल्ट नक्कीच यायला सुरुवात होते. दुसरा उपाय आपला गुप्तदानाचा आहे. माचीस दान करायचं आहे. मंगळाचं वर्ष आहे, शेवटचा महिना आहे, मार्गशीर्षचा महिना चालू आहे. त्याचप्रमाणे आता फारच कमी दिवस राहिले आहेत की आपण 2025 सोडून 2026मध्ये जाणार आहे. परंतु तोपर्यंत आपल्याला माचीस दान करायचं आहे. हनुमान चालीसा, बजरंग बाण याचा नक्कीच पठण करायचं आहे. तुम्हाला आवडेल असा एक काहीतरी गोष्ट तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला दानामध्ये द्या. वस्त्र आहे किंवा पुस्तकं आहे, हनुमान चालीसा आहे किंवा बजरंगबाण आहे किंवा रामायणाचं छोटंसं पुस्तिका आहे, लक्ष्मीचं आहे किंवा गणेश अथर्वशीर्ष आहे. कुठलं तरी पुस्तक तुम्ही दानामध्ये ह्या महिन्यामध्ये पुस्तकामध्ये दानामध्ये द्या. देवळामध्ये उभे राहा आणि एक 5-6 जण तरी ती पुस्तकं द्या किंवा ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये ठेवून या. बघा, हा महिना खूपच चांगला जाणार आणि तुमच्या अडचणी मध्ये सुटून चांगले मार्ग तुमच्या हाती येणार. तर नक्कीच करा. दिवे लावा, दक्षिणेला घराच्या बाहेर दिवा लावा, तुळशीला दिवा लावा आणि पिंपळेचं झाड असेल तिथे दिवा लावा. आपल्या पितृंकडून काही चुका असेल तर क्षमा करा. त्यांना सांगा आम्हाला खूप आशीर्वाद द्या, आम्हाला खूप काही करायचं आहे. आणि आपल्या कुटुंबासाठी आनंदाच्या बातम्या ऐकण्यासाठी तयार राहा. 2026 नक्कीच आपल्याला छान आनंदाच्या बातम्या देण्यास तयार आहे. श्री स्वामी समर्थ.